भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार, स्वागत आहे तुमचं ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही श्रवण करत आहात अधिक मास महात्म्य अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जगद्गुरुनाथ समर्था. तुमचे चरणी माझा माथा. सदा सर्वदा राहो देई दाता. ऐसा वरदाता देई की नमनी नमन जरी करावे तरी नमन रूपी हे जग आघावे. तेथे नमनीय याचा नावे शून्यकार जेथे झाला तेथे भासची अवघडा बुडाला. तया भासा पलीकडे ठाव स्वामीला म्हणून नमला मती नाही तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी आणि मूर्ती ठसावी बरी. जैसी या कृपेची लहरी मज दिनावरी असावी. चित्ती धरिला जो नेम तो सिद्धी पाओ सुगम. अंतरी वसुदे प्रेम नेई नेम सिद्धी हा. असो आता तो स्तुतिवाद वधू आता कथानुवाद. जेने संतोषी गोविंद स्तुतिवाद ऐकुनी. जैसे याचक भिकारी जाती श्रीमानाची या द्वारी. त्याची स्तुती केल्यावरी प्रसन्नांतरी होयतो. मग होऊन या प्रसन्न पूर्वी तयाची मनोकामना. देवी स्तुतिवाद्य लक्ष्मण रमणा दासा प्रति पाळित. मलमाशेषु सर्वेषु स्वयदेवो जनार्दनः. तमुद्दिश्यं कृतं यच्च संकल्प वा यदि वा बहु. दानं होम व्रत स्नानं तपो ब्राह्मण भोजन. तेन लिप्तेन देहन शयन नरकचिरम. मग म्हणे क्षीराब्दिशायी एके हो कांचन देही. या मलमासाचे ठाई काय की जे हो लक्ष्मी. तरी अल्प अथवा स्वल्प काहीतरी की जे दान तप. होम अथवा दान जप शक्तीनुसार पैकी जे. शक्ती असून जो करी न करी तो रवरव भोगी अघोरी. यात संदेह निर्धारी नसे सुंदरी जानपा. से कुणी उत्तर लक्ष्मी वदे प्रत्युत्तर. हे नाथ दिनद्वार प्रश्नाक्षर एकी जे. युवाच निर्धानाक्षर दुराचारा परभाग्योपजीविनः. नरा न किंचित जानन्ति पशुवद्विचरातिह. विवेको नास्ति ऐषा वै किंकार्य तैर्मलिमुचे. तत्सर्व ब्रूहि मे देव यद्यमः तव वल्लभः. हे स्वामी जगन्निवासा निर्धना ते उपवास कैसा. दुराचारी पुण्यलेशा स्वप्नी नेने कैसा तो. अविवेकी असता जे प्राणी पशुवत विचारते जनी. तया प्राणिया ते कैसनी मुक्ती घडे स्वामी राजा. यासी उपाय केवता तो सांगीजे कृपावंता. म्हणून चरणी ठेविला माथा मग अनंत बोलत. व्रते दाने तथा नक्ते याची ते काय शोषणे. सर्वता नास्ति सामर्थ्ये तै कार्य दिज्व सेवनः. साधूनां दर्शन स्पर्शः कीर्तनं श्रवण तथा. कर्तव्य शक्ती नैस्तु लोकांतर सुखप्रदम. तरी एक हो सुंदरी द्रव्य नसे जरी पदरी. तरी कष्ट व्हावे शरीरी साधू दर्शने महालाभू. देवदर्शना पुराणी काया कष्टवी जे गोसावनी. तया तेन लगे कपर्दिक दानी. तपे करुनी मी तोषे. येच विषयी इतिहास एके हो स्वस्थ मानस. जयाची नेमज संतोष तोची प्रकार अवधारी. गावहा पत्री मतुलम गावो मंगलमुच्यते. गावो भूमिष्य भूतानी स्थावरणानी चरानीच. या भुवनत्रयाचे ठाई गौतमी ऐसे दैवत नाही. जिने कष्टुनिया देही क्षीरवृष्टी करी जगाते. तरी प्रत्यही करावे पूजन न घडे तरी मळमासी जाण. मासवरी करावे पूजन ते निरूपण अवधारी. एक मास पर्यंत जाण स्वय नक्त करावे आपण. प्रातकाळी करून स्नान देवतार्चन पैकी जे. मग करावे गौतमी पूजन तया एवढे नसे पुण्य. घालून तृणधान्य भावे चरण वदावे. गौतमी म्हणजे गाय. या ठिकाणी श्री प्रभू म्हणतात की बाकी तुमच्याकडून काही झालं नाही तरी गायीचे पूजन रोज नित्यनेमाने या अधिक मासामध्ये करावे. गौपूजे लावी जे भाळी तेने स्नान केले यमुना जळी. उठून या प्रातकाळी आधी गौतमी नमावी. मग गौतम पुत्रा करून वंदन गोमय सडा समार्जन.
तया योगे पवित्र सदन होय जाण तयाचे. तया घरी लक्ष्मी निवास ठाव नसे रोग अमृतस निरंतर करी निवास सदैव यश तोलाहे. ऐसे गौतमीचे पूजन करून मग सुशीळ सपत्निक द्विज बोलावून तयाची पूजा अर्धपाद्यादी करून द्यावे दान तया प्रती. सा अलंकारी संयुक्त करून दोहन पात्र वस्त्र अलंकार जान गळा पुष्पमाळा घालून घंटा बांधून दान द्यावे. तये घंटीचा होता नाद स्वर्गी सुख पावे पितृवृंद उतरोनी वैतरणीचा कंद सुख संवाद तो करी. पुरुष अथवा हो का नारी उभयता लाभाची समान परी. गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी दैवतान असेना. ह्यो यज्ञ प्रवर्तते गोभ्यो यज्ञ समुत्थिता गोभो वेद्या समुत्तीर्णा षडगपद क्रमः तृणा निखाद दंती वसंत्यारण्य बिंबिती यो यान्य परिगृहाणी दुह्यती वाह्या ती पुनिती विश्वगवार सैजीवाती जीवलोक सृष्टाच गावः शमयंती पापं दत्ताच गाव श्री दिवनयंती सरीक्षिता छोपनयंती वित्तं गोर्भिनतुल्यं धनमस्ति किंचितः. गौतमी विनन होय यज्ञ गोक्षीर विनन घडे हवन पंचामृत विनन घडे पूजन श्री विष्णू महाविष्णूचे. जया घरी गौतमीचे पूजन पवित्रतयाचे सदन जेथे नसे सडा समार्जन जाणावे सदन स्मशान ते. पाहते गौतमी परोपकारी तृण भक्षून अरण्य माझारी स्व इच्छा जळाते प्राशन करी भार कवनावरी घालीना स्वसदनी येऊन जान क्षीरवृष्टी अमृत समान तेने तृप्त होती अबला जान ऐसी कृपाघन धेनुती. गोमये पावन सदन अंगस्पर्शे पापक्षाळन गोमूत्रे पंचगव्या ते पवित्रपण शास्त्री जान बोलिलेसे. प्रायचित्त घेता जनाप्रती देहाचे दोष दहन होती मग ते स्वय सुखे नांदती प्रसादे धेनुचिया. ऐसे धेनुचे करुण पूजन मग ते ब्राह्मणा दावी दान तेने पुनीत होती जन जगजीवन संतोषे. कृपा करून तयावरी प्राप्त करी निजपुरी न विसंबे क्षण भरी ऐसे मुरारी बोलिला. ऐसी केलिया गोदान ते दिनी करावे ब्राह्मण भोजन षड्रस घृता सहित अन्न यथेष्ट भोजन पै द्यावे. त्रयोदश गुणी तांबूल वेळा लवंगा सुपारी मळ चंदन अर्पिजे सुशीत वळ द्विजकुळ तोषावे. मग वस्त्र अलंकार नाना शक्तीनुसार द्यावी दक्षिणा तुझ प्रित्यर्थ जनार्दना म्हणून चरणा नमावे. परी येथे अवघड मोठे तात्काळ मनी अहंकार उठे अहंकारे मी तव न भेटे नेटे पोटे पळे मी म्हणून यथा सांग कर्म ते घडेना घडे कर्म ते पुण्यगाठी पडेना. ऐसे बोलिले साधू वचना ते अमान्य करवेना माझेनी. अहो या साधू वचनासाठी मी अवतार धरी कोटी परी तयाची वचने गोमटी पावावी शेवटी सिद्धी ते. या लागी निरंकार जान करावे जप तप दान पुण्य तया ते मी जनार्दन नवी संभे क्षण भरी. माझा मज अहंकार जाहला हैग्रीव जाहलो तये वेळा म्हणून सकल जगाला करुण गलबला सांगतो. थोडे करा अथवा फार परी मनी न धरा अहंकार तेने मी तुष्टे सर्वेश्वर वाहे भार तयाचा. यदर्थी श्लोक गीतार्थाचा पार्थाप्रती निरोपिला साचा तोची अभिप्राय येथीचा मनी आना निर्धार. मदर्थमपि कर्माणि कुवर्णं सिद्धी मवाप्सी तथा कर्मफल त्यागस्था गच्छन् निरंतरम. ऐसे फलाशरहित दान जे करीती मदर्पण ते प्रिय मज लागून बहु बोलून काय दाऊ. जया आवडी मोक्षाची तेने पूजा करावी नेमाची मलमास विशेषाची सामग्री पुण्याची अपार. योहो गंतुम वांछती स्वर्ग गोपूजां सकोरती वै अधिक मासे विशेषण सुभक्त्यायव साधिनः. ऐसे हे गो महिमान तुझ म्या केले निवेदन म्हणून स्वय जनार्दन लक्ष्मी प्रती आपण सांगत.
तोची अभिप्राय अवघा तुम्हा श्रोतिया बरवा, प्राकृत भाषेचा गौरवा किंतु न धरावा मानसी. समंती साक्ष घ्यावी आदरे, माझी पद्मरचने होती अक्षरे, स्फूर्तिदाता श्री रघुवरे, तया आदरे वदलो पै. ऐसिया गोपूजनाचे विधान, भावे करीती पूजनी दान, तयाची यमयातना चुकन, पावे सदन मोक्षाचे. यदर्थी संशय न धरावा, सापेक्षी श्लोक परिसावा, समंतेसी प्रत्यय पहावा, पद्मपुराणीच्या पै. पूजन सम प्रवक्ष्यामि, गवा मघ निवारणम, दान देयम विशेषण, स्वर्गदम सुखदम नृणाम. मग लक्ष्मी म्हणून माधवा, ऐसा महिमा सांगता बरवा, परी संध्या माझ्या भावा, तो निरसावा स्वामिया. गौतमी देवी अवतारी, आणि प्रचतिसी उपकारी, देवी ती अविष्टाभक्षक निर्धारी, काय म्हणून झाली. मग बोले रमाधो, एक त्याचा अभिप्रायो, शापास्तव पहाओ, विष्टाभक्षक ते झाली, तरी शाप तो कवनाचा, परिसे भाव पै येथीचा, सदाशिवे दिदला साचा, शाप साचा ती येते. एकदा आम्ही आणि चतुरानन, गेलो कैलासा लागून, परी चतुराना ते अभिमान, सृष्टी करता मी एक. ते जाणून सदाशिवे, ब्रह्मया ते निवेदिले बरवे, जे आमचे मुकुटा ते अवलोकावे, आणि सत्वर याव माघारे. तया देखता आम्हा लागी, निरोपिता झाला महायोगी, आमचे पदतळ पाहू वेगी, परतून यावे माघारे. ऐसी आज्ञा कैलासनाथे, दिदली आम्हा उभयता ते, अभिमानी जाऊनी ब्रह्मयाते, मुगट शोधता ते तो गेला. मग आम्ही जाऊन पाताळा, शोधिता झालो रसातळा, अतळ वितळ सुतळा, सप्त पाताळा शोधिले, परी ठावन लागे चरणाचा, खेद खिन्न होऊन ते साचा, परतून आलो न बोलवे वाचा, शिवाजवळी अधोदृष्टी अधोमुख. हे देखून कैलास नायक, माते आश्वसिनी नावेक, बैस क्षण एक पै आता. तो इकडे ब्रह्मदेवी काय केले, 21 स्वर्ग धुंडाळिले, परी मुकुटाचा अंत न कळे, म्हणे परतुनी जाता भेद न दिसे मज लागी. तव कुडी बुद्धी उपजली अंतरी, तो धेनू आणि केतकीची पाचरी, साक्ष द्यावया शिवाजवळी, चला समागमे माझिया. ऐसी समागमे घेऊनी, कमळासन आला कैलास भुवनी, रुद्राक्षाते नमुनी, बोलता झाला पै. परम आवेश बोले तेव्हा, मुगट पाहुणी सदाशिवाला, साक्षी घेऊन ये धवा, दर्शनाते पै आलो. साक्ष पुसता चंद्रमौळी, असत्य वदले ते वेळी, म्हणून क्रोधे शापिली, दोघा ते निळकंठे. तैपासुनी विष्टाभक्षक, धेनू झाली असे देख, अपूज्य झाला तो केतक, ऐसा कथानक पूर्वीचा. तुझ्या संशयाची निवृत्ती, झाली की नसे चित्ती, धेनू सर्वांगी पवित्र म्हणती, मूक जाणते अपवित्र. मागोदी संशया ते धरून, मने माधवा लागून, तरी सरस्वती ते निवासस्थान, जिव्हाग्री असे की. एसिया कुळस्थानी, सरस्वती ते निवास काय म्हणूनी, मग बोले मोक्षदानी, एक कथनी तेची पै. एके दिवशी एकदा, ब्रह्मदेव चेवला बुद्धिवादा, काम बुद्धीने पेटला मदा, सरस्वतीसी. हे अंतरी जाणविले शिवाते, मग शापिले तिये ते, अकुळी घडे वास तू ते, अपवित्र ते गर्वती. ऐसा शाप सरस्वतीसी, देता झाला कैलासवासी, म्हणून या जिव्हाग्रेसी, निवास तैसे पै जाहाला. आता कलियुगा माझारी, कुपात्री ते निवास करी, आणि कुळीवंताचे घरी, कुळी उपजे मूर्ख पुत्र. तथापि विद्या असली किंचित, तरी गर्वे गेला त्याचा निपात, तया गर्वाने वाहत अकुळी जन करिता ती. कुचित मनुष्याचे देही, विद्या प्राप्त होता पाही, मग बोलवणे दी कवनासही, मदबळे विद्येचेनी. असो आता हे प्रस्तुत, पुढे होणारे ते कथिले निश्चित, परी जे जन सुचिस्मंत, तयाने आपले हित साधावे. अकिंचन असलिया जाण, पर्वकाळी न घडे दान पुण्य, ग्रहण आलिया जाण, निधी भिजवून अडकारू का. म्हणून या मलमासी, पाहावे सेवावे देवासी, पुजावे अति अति आदरेसी, गोब्राह्मणासी आदरे.
ऐसे एक मास करिता पूजा, मज आभार होय अदोक्षजा. कृपाळी होऊन या पूजा, घालून निवारी पापाते. पापे होता निर्मुक्त, मग सहजची मोक्ष प्राप्त. म्हणून आहे व्रत, मज लागी सेवावे. इतका इतिहास बरवा, लक्ष्मी ते निवेदी माधवा. तोची अभिप्राओ आघवा, तुम्हा पुढे विस्तारिलासी. इति श्रीमलमास महात्म्य पद्मपुराणीचे समंत मनोरह सुत विरचित द्वितीय अध्याय संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम नमो नारायणा.